नेवासा तालुक्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र देवगड येथून आषाढी वारीचे औचित्य साधून नेवासा एसटी आगाराच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या देवगड ते पंढरपूर बस सेवेचा शुभारंभ श्री गुरुदेव दत्तपीठाचे प्रमुख महंत गुरुवर्य श्री भास्कर गिरीजी बाबांच्या हस्ते व आमदार विठ्ठलराव लंगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला। यावेळी गुरुवर्य भास्कर गिरीजी बाबा लालपरीत बसले आणि आमदार विठ्ठलराव लंगे पाटील यांनी गाडी चालवून बस सेवेचा शुभारंभ केला। राष्ट्र सह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी सुधीर चव्हाण, नेवासा। म्हणून एसटीचा प्रवास आहे। मध्यंतरी जरा थोडासा खास खळग्याचा प्रवास होता, पण लाडक्या बहिणीने जरी गाडी फुकट असली तरी भरपूर आपल्याला मदत होऊन आलेली आहे। आपले जेवढे आता डेपो आहेत ते सुद्धा सुशोभित होऊन आले, गाड्या चांगल्या येऊन आल्या। मध्यंतरी अशी तक्रार होती की गाड्या ढकलावं लागत होत्या, त्या गाड्या कधी बदलत्या। आता लालपरी आलेली आहेत, सगळ्यांना एकदम नाही देत आहेत, पण 5-5 का होत नाही, सगळ्यांना त्या पूर्ण नव्या गाड्या होतीलच। आपणही एस टीने प्रवास करावा आणि आपल्या पांडुरंगाच्या दर्शनाचा आनंद उपभोगावा। आज या ठिकाणी जाण्याकरता टाईम नाही, ती सर्व मंडळी आपल्या या एस टीने वाहनाने जावे म्हणून विद्यमान आपले आमदार साहेब श्री विठ्ठलरावजी लंगे पाटील, त्याचप्रमाणे आपल्या डेपोचे मॅनेजर, त्यांचे सर्व सहकारी, वाहक चालक, पत्रकार बांधव या सर्वांनी प्रयत्न करून ही आपल्या नेवासा आगारातून नेवासा देवगड, नेवासा आणि श्री क्षेत्र पंढरपूर अशी बस सुरू झालेली आहे। पूर्वी रोज चालत होती, पूर्वी एस टी शिवाय माणसं आता घराघरात गाड्या झालेल्या आहेत, त्याच्यामुळे आता यात्रेपुरती रोज आपली गाडी चालावी आणि नंतर प्रत्येक एकादशीला गाडी चालू ठेवायची असा डेपो मॅनेजर आणि सर्व तिथल्या कार्यकर्त्यांचा मानस आहे। आमदार साहेबांनी कल्पना दिलेली आहे। एस टीचं ब्रीद वाक्य आहे, कशासाठी लोकांसाठी एस टी धावे, कशासाठी सुखासाठी एस टी धावे लोकांसाठी। आमदार साहेब, त्यांचे सर्व सहकारी, डेपो मॅनेजर साहेब, वाहक चालक, सर्व पत्रकार बांधव सर्वांचं आम्ही अभिनंदन करतो। जे करायचं आहे ते आपल्याला इतरांच्या सुखाकरता करत राहा, आपलं सुख त्याच्यातच सगळं आपल्याला प्राप्त होत राहते। पण एस टीचं ध्येयच आहे की लोकांना सुख व्हावं, असा आनंद त्यांना सदैव तीर्थयात्रेचा मिळत राहावा, ही ईश्वरचरणी प्रार्थना करून शब्दास विराम देतो। मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे, सर्व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित आहेत। आता सुधीर भाऊंनी सांगितलं की नुकत्याच आपल्या नेवासा डेपोला 5 नवीन बसेस आलेल्या आहेत। आपली तशी मागणी 20 बसेसची आहे, परंतु प्रत्येक ठिकाणी सुरुवातीला जसं नवीन बसेस येतील 5-5 बसेस प्रत्येक डेपोला दिलेले आहे। भविष्यात देखील आपण प्रयत्न करणार आहोत, कारण मी नेहमी सांगतो की आमच्या बसला ज्या वाऱ्या वाढल्या, फेऱ्या वाढल्या, त्यामध्ये आमच्या महिला भगिनींचा फार मोठा सहभाग आहे। आपण जर आता वाहक आहेत, चालक आहेत, आपले मॅनेजर साहेब, सर्व मंडळी या ठिकाणी आहेत, जास्त महिलांचा प्रवास बसने वाढलेला आहे आणि त्यांना शासनानं देखील त्यामध्ये सवलत दिलेली आहे आणि त्यांची देवस्थान असेल वेगवेगळ्या ठिकाणी शासनानं हा निर्णय घेतल्यामुळं प्रत्येक देवस्थानला आमच्या ग्रामीण भागातल्या महिला भगिनी, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी सर्व त्या ठिकाणी प्रवास करतात। अनेक देवस्थानं त्या निमित्तानं गजबजलेले आहेत। अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज। राष्ट्र सह्याद्री न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।